औषधेची ही शाळा माझी, माया ममतेची ही शाळा माझी. ला 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 ला. मराठी अपुली भाषा, मराठी शाळा शिकणे सोपे होई आणिक आनंददायी. आणि ते मी लिहिलं का मका, मगर, मासा, मांजर, माकड, मंगेश, मेवा. मी या म अक्षराला गोल केलेला आहे का इथे बघा, दिसतंय का? तुम्हाला पण काय करायचंय? मला गोल करायचंय. चला चला ओपन करा पटपट. अपुली भाषा, मराठी शाळा शिकणे सोपे होई. कुत्रा म्हणायचं, कुत्रा कुत्रा म्हणायचं की नाही. बघा आज आपण काय करणार आहे, कुत्र्याचं ऐकणार आहोत. तर नाव काय आहे? लोभी कुत्रा. एक कुत्रा होता आणि त्याला खूप भूक लागली होती. काय झालं त्याला? खूप भूक लागली होती. मग तसं फिरत फिरत जात असताना त्याला एका घराच्या बाहेर काय दिसलं? एक चपातीचा तुकडा दिसला. त्यानं काय केलं? तो चपातीचा तुकडा तोंडामध्ये धरला आणि नदीकडे गेला. नदीच्या पुलावरून जाताना त्याला पाण्यामध्ये त्याच्यासारखाच एक कुत्रा दिसला. आपण आता पाण्यात आपण पाहिलं तर आपण पाण्यात दिसतो की नाही, त्याला आपण काय म्हणतो? प्रतिबिंब म्हणतो. आणि कुत्र्याला काय कळलं नाही. त्याला काय वाटलं की दुसरा कुत्रा आहे आणि त्याच्या तोंडामध्ये सुद्धा काय आहे? चपातीचा तुकडा आहे. आता तो पण तुकडा मला पाहिजे असं त्याला वाटलं. म्हणजे त्याला काय झालं? लोभ सुटला. काय सुटला? लोभ, हाव सुटली. त्याला काय वाटलं? आता माझ्याकडे तरी तुकडा आहे आणि अजून तो तुकडा मला मिळाला पाहिजे. म्हणून त्यानं काय केलं? त्या कुत्र्यावर भुंकण्यासाठी तोंड उघडलं. त्यानं तोंड उघडलं की त्या तोंडाला तुकडा होता तो कुठे गेला? पाण्यामध्ये पडला. हा म्हणजे काय झालं मग? म्हणजे त्याचा होता तो तुकडा पण गेला का? त्याला उपाशी राहावं लागलं का? का राहावं लागलं? त्यानं काय केलं? त्या दुसऱ्या कुत्र्या तोंडातला तुकडा मिळवण्यासाठी त्यानं काय केलं? तोंड उघडलं. तोंड उघडल्यानंतर काय झालं? त्या तोंडातला तुकडा खाली पडला आणि पाण्यात वाहून गेला. म्हणजे त्याला मिळालं का? म्हणजे त्याला मिळालं तर तेवढं त्यानं खाल्लं असतं तरी चाललं असतं की नाही. पण दुसऱ्याचं पण मिळावं म्हणून त्यानं काय केलं? जी कृती केली ती योग्य होती का? चुकीची होती का बरोबर होती? आपल्या पुस्तकाचं नाव काय होतं? लोभी कुत्रा.